नमस्कार. आजची रेसिपी कच्च्या केळ्याचे वडे. त्यासाठी मी कुकर घेऊन त्यामध्ये वापरलेली लिंबाची पूड घातली, थोडे पाणी घातले आणि एक कच्चे केळ घेऊन ते एका भांड्यात ठेवून झाकण लावून गॅसवर ठेवून 3 शिट्ट्या करून घेतल्या. दुसरीकडे तवा तापत ठेवून त्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे खमंग असे मध्यम आचेवर भाजून घेतले. भाजलेले शेंगदाणे साईडला काढून घेऊया. त्याच तव्यामध्ये अर्धा कप कच्चा साबुदाणा मध्यम आचेवर फुलेपर्यंत लालसर असा भाजून घेतला. भाजलेला साबुदाणा बाजूला काढून तो गार करून घेऊया. शेंगदाण्याचे साल काढून ते पाकडून याप्रमाणे शेंगदाणे तयार करून घेऊया. दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून त्याचे कूट तयार करून घेऊया. तयार केलेले कूट एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला साबुदाणा घालून त्याचे पीठ तयार करून घेऊया. याप्रमाणे पीठ तयार करून तेही एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बाजूला ठेवूया. इकडे कुकर गार झाल्यानंतर त्यातलं केळ काढूया. एका प्लेटमध्ये ठेवून दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवून देऊया. किसणीला थोडे तेल लावून घेऊया. केळ सोलून ते खिसून घेऊया. गरम असतानाच केळ खिसावे. याप्रमाणे आवडीनुसार हिरवी मिरचीचे तुकडे घालावे. चवीनुसार मीठ. तयार केलेले पाव कप शेंगदाण्याचे कूट, 2 चमचे साबुदाणा पीठ, थोडेसे तेल घालून हे पाणी न घालता याचा गोळा तयार करून घेऊया. याप्रमाणे गोळा तयार करून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून तेलाच्या हातावर ते थापून घेऊया. घट्ट असे दाबून दाबून ते वडे थापून घ्यावे. याप्रमाणे सर्व वडे थापून बटर पेपरवर ठेवूया. साबुदाण्याचे थोडेसे पीठ घेऊन त्यावर हे वडे घोळवून घेऊया. याप्रमाणे दाबून दाबून हे पीठ साबुदाण्याचे त्याला लावून घेऊया. सर्व वडे साबुदाण्याच्या पिठात याप्रमाणे घोळवून घेऊया. तोपर्यंत आपण इकडे वड्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करूया. पाव कप ओला नारळ, पाव कप शेंगदाण्याचे कूट, 2 हिरव्या मिरच्या,
चवीनुसार मीठ, पाव कप पाणी हे मिक्सरला लावून याची चटणी तयार करून घेऊया. यानुसार तयार केलेली चटणी एका वाटीत काढून घेऊया. याप्रमाणे चटणी वड्यासाठी तयार. तेल गरम झाले आहे. यामध्ये घोळवून ठेवलेले साबुदाण्याच्या पिठामध्ये ते वडे घालून मध्यम आचेवर दोन्ही बाजूने लालसर असे तळून घेऊया. तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो. फास्ट गॅसवर हे तळू नये. याप्रमाणे वडे तयार करून ते एका पेपरवर काढून घेऊया. हे वडे कुरकुरीत खुसखुशीत लागतात. सर्विंग प्लेटमध्ये काढून चटणीसोबत सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.